नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुगत स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. आपण मॅथ आणि रिझनिंग हा सेशन इथे घेतो सुगत स्टडी सेंटरवर. महाराष्ट्रातले जेवढे पण एक्झाम्स आहे आणि जर प्रकारे सेंटर लेवलचे एक्झाम आहे, सगळे लेवलचे जे एक्झाम्स आहे ते पण इथे कव्हर करत आहोत. प्रत्येक परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न आपण इथे कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. हा आपला बेसिक्स व्हिडिओ असते. बेसिक, मग मॉडरेट, मग हाय लेव्हलचा. इथनं आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेतो. यानंतर आपण सीरीज चालवतो विद्यार्थी मित्रांनो, ज्या कोणत्या परीक्षेची सीरीज चालू असेल त्या. ठीक आहे. जे कोणती आगामी परीक्षा आहे त्या रिलेटेड आलेले सगळे प्रश्न चालवतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ते सीरीज बघण्या अगोदर तुम्ही सगळ्यात पहिले हे मी या व्हिडिओवर तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. एकूण एक प्रॉब्लेम समजून सांगतो, की ज्यामुळे तुम्ही जेव्हा त्या सीरीजमध्ये येणार, जेव्हा त्या आपली जशी पोलीस भरती सीरीज झाली, वन भरती सीरीज झाली, एम-पी-एस-सी सीरीज झाली, या सीरीजमध्ये येणार, तेव्हा तुम्हाला कोणताहीच डाऊट उरणार नाही. पटकन तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार. म्हणून माझे हे जे प्रत्येक टॉपिक वाईज जी सीरीज चालू आहे, प्रत्येक टॉपिक वाईज म्हणजे सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, त्याप्रकारे प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, हे जेवढे पण व्हिडिओ आहे हे सगळे बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सीरीजवर यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओची सुरुवात आपण एक बेसिक कोड पासून करूया विद्यार्थी मित्रांनो. ते म्हणतात की हौसला रख, समय तेरा भी आएगा. हौसला रख, समय तेरा भी आएगा. जब घडी किसी और की होंगी और समय तेरा बताएगा. चला तर मग आज आपण आपल्या आपल्या व्हिडिओची सुरुवात एका नव्या प्रश्नापासून करूया, एका नव्या कन्सेप्ट पासून करूया. तर टाइप नंबर 3 आपल्याला टाइप नंबर म्हणजे टाइप 3 आज बघायचा आहे. टाइप 2 पर्यंत आपण आलेलो आहोत आणि हा आपला चौथा पार्ट आहे विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या सगळ्यांनी प्रश्नाकडे. ओके. हा एक नवीन टाइप आहे. लक्ष द्या इकडे, की प्रश्न वाचतो मी तुमच्यासाठी. राकेशने गणेशकडून ₹5,000 सरळ व्याजाने उधार घेतले. ओके. सिंपल इंटरेस्टनी ₹5,000 उधार घेतले. 5 वर्षात गणेशला ₹500 व्याज मिळाले. ओके. तर व्याज दर किती होता? ओके. आतापर्यंत आपण ज्या विद्यार्थी मित्रांनो मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल फाइंड आउट करत आलो, व्याज फाइंड आउट करत आलो. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? रेट म्हणजे दर फाइंड आउट करायचा आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. राकेश borrow raise 500 rupees 5,000 from Ganesh at simple interest. If Ganesh earn 500 as interest in 5 years, what was the rate? आता रेट आपल्याला फाइंड आउट करायचे. सगळ्यात पहिले इकडे एक कन्सेप्ट लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. कन्सेप्ट असा आहे, की इथे नेहमी सिंपल इंटरेस्ट गुणिला 100% राहणार न्यूमरेटरमध्ये. जे पण सिंपल इंटरेस्ट निघणार, ओके, दिसून न राहिलं, खाली लिहितो थोडा. लक्ष द्या. सिंपल इंटरेस्ट गुणिला 100% अपॉन मध्ये प्रिन्सिपल गुणिला एक तर रेट या टाइम. आणि इथे फाइंड आउट काय होणार विद्यार्थी मित्रांनो? रेट राहिला तर टाइम फाइंड आउट होणार आणि टाइम राहिला तर रेट फाइंड आउट होणार. ओके. हा कन्सेप्ट आहे विद्यार्थ्यांनो. हा दर किंवा टाइम फाइंड आउट करायचा काय हा कन्सेप्ट आहे. हा तुम्ही नोटबुक मध्ये आपल्याला लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. इथे नेहमी सिंपल इंटरेस्ट राहणार, 100% राहणार, अपॉन मध्ये प्रिन्सिपल राहणार, आर अपॉन टी. जर रेट दिलं असेल तर टाइम काढता येणार आपल्याला, जर टाइम दिलं असेल तर रेट काढता येणार विद्यार्थी. ठीक आहे. मराठीमध्ये बघा, जर आपल्याला इथे जसं आपला सिंपल इंटरेस्ट आहे, ठीक आहे, सरळ व्याज गुणिला 100%. पी म्हणजे प्रिन्सिपल, इथं मुद्दल, गुणिला एक तर दर राहणार या वर्ष राहणार. दर दिलं असेल तर आपल्याला वर्ष फाइंड आउट करणं पडेल आणि वर्ष दिलं असेल तर दर फाइंड आउट करणं पडेल. ठीक आहे. हे दोन्ही कन्सेप्ट तुम्ही लिहून ठेवा विद्यार्थ्यांनो, कारण आपल्या आजच्या या सेशनमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला याचं खूप काम आहे. ज्यांनी या सेशनला कव्हर अप केलं म्हणजे या काय म्हणतात कन्सेप्टला कव्हर अप केलं, कन्सेप्ट समजून घेतला, त्याला आजचे सेशनचे पूर्ण प्रॉब्लेम जमणार 100%. ठीक आहे. कळलं?
सिंपल इंटरेस्ट गुणिले 100% अपॉन मध्ये प्रिन्सिपल इंटू रेट दिला राहणार तर टाइम निघणार, टाइम दिला राहणार तर रेट निघणार. ओके, चला मग आता या प्रश्नाकडे लक्ष द्या. ठीक आहे, चला मी हे रब करतो. आता या कन्सेप्टवरच बेस आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, की राकेशने गणेशकडून 5,000 रुपये सरळ व्याजाने उधार घेतले. प्रिन्सिपल किती आहे विद्यार्थ्यांनो, म्हणजे मुद्दल 5,000 रुपये. ओके, 5 वर्षात गणेशला 500 रुपये व्याज मिळाले. इंटरेस्ट किती आहे विद्यार्थ्यांनो, 500 रुपये. आणि टाइम किती आहे, 5 वर्ष. आणि रेट आपल्याला फाइंड आउट करायचे. रेट काय आपल्याला इथे फाइंड आउट करायचे, तर व्याज दर. तर अशा प्रकारे आता व्हॅल्यू आपल्याला सगळी व्हॅल्यू दिली आहे, इथे पुट करायचं आहे आणि आन्सर काढायचं आहे. पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर सारखा. ठीक आहे, चला सिंपल इंटरेस्ट किती आहे, इंटरेस्ट किती आहे आपला 500. सिंपल इंटरेस्ट जागी 500 लिहिलं इंटू 100% अपॉन मध्ये प्रिन्सिपल किती आहे विद्यार्थ्यांनो 5,000 गुणिला. आता इथे काय दिलाय, टाइम दिलाय, तर मी टाइम लिहितो 5, कारण आपल्याला रेट फाइंड आउट करायचं आहे. म्हणून 5 लिहिले, रेट फाइंड आउट करायचा आहे, R% इथे लिहिलं. बघा रेट फाइंड आउट करायचा आहे आणि सगळ्या व्हॅल्यू नंबर मध्ये आहे. कट करा आणि आन्सर काढा. ठीक आहे, चला 1 2 3 1 2 3. ओके, हे 5 आणि हे 5 गेले. ओके, इथे किती राहिले, इथे 10. 5 दुने 10, म्हणजे रेट किती निघाला विद्यार्थी मित्रांनो, 2%. रेट पर्सेंट किती आहे, 2. म्हणू शकू का आपण, लिहू शकू. आन्सर नंबर ऑप्शन सी. ऑप्शन सी हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं. हे तुमच्या लक्षात राहणार जेव्हा तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे. एवढा काही डेंजर कन्सेप्ट नाही आहे हा. ठीक आहे, अगदी सोपा प्रश्न, सोपा कन्सेप्ट आहे. सिंपल इंटरेस्ट आहे, 100% आहे, खाली प्रिन्सिपल आहे इंटू R/T इक्वल टू T/R. हा म्हणू शकाल की तुम्ही तोच फॉर्म्युला म्हणू शकता सिंपल इंटरेस्टला, त्यालाच थोडं व्हेरीफाय करून बनवलेलं आहे अशा प्रकारे. ठीक आहे, तर यामधनं आपण टाइम बी काढू शकतो आणि रेट पण काढू शकतो एकदम लगेच. आता आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम याच्यावर सॉल्व्ह करू, जेणेकरून हा कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिक्स बसला पाहिजे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला ओके कळलं. दुसरा प्रॉब्लेम बघूया. चला सेकंड प्रॉब्लेम बघूया. आता या प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. सरळ व्याज दराने 1200 रक्कम 4 वर्षात 1440 होण्यासाठी दर किती हवा. At what rate of simple interest per annum will 1200 amount to 1440 in 4 years. ओके, सरळ व्याज दराने 1200 रक्कम 4 वर्षात 1440 होण्यासाठी दर किती. म्हणजे हा आपल्याला रास दिलाय विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथे काय दिले आपल्याला, अमाऊंट दिलाय विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय दिलाय इथे, रास. ओके, इथे काय दिलाय, रास. तर किती होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो, 1200. रास किती आहे, 1200. ओके, सरळ व्याज दराने 1200 रक्कम 4 वर्षात किती होऊन राहिली, 1440. 4 वर्षात किती होऊन राहिली, 1440. म्हणजेच इंटरेस्ट किती मिळून राहिला, म्हणजे व्याज किती मिळून राहिला. 0 मधून 0 गेला, हे 4 राहिले, 14 तून 12 गेले 2. म्हणजेच व्याज किती मिळून राहिला विद्यार्थी मित्रांनो, हा काय व्याज आहे. किती मिळून राहिला, इंटरेस्ट किती आहे, 240. इंटरेस्ट मिळाला 240. प्रिन्सिपल ठीक आहे, 240 मिळाला आपल्याला. वर्ष किती म्हणून राहिले, 4 वर्ष. ओके, तर इयर कुठे आहे, इयर टाइम पिरियड 4 वर्ष. ओके, लक्ष द्या, 240 म्हणून राहिले, कारण सरळ व्याज दराने 1200 रुपये रक्कम जी आहे ती किती होऊन राहिले आहे, 1440. म्हणजे अमाऊंट किती होऊन राहिला आहे, 1440. आणि 1200 काय आहे, प्रिन्सिपल आहे. 1200 काय प्रिन्सिपल आहे. अमाऊंट किती आहे, 1440. 1200 हून 1440 होऊन राहिले. केव्हा, जेव्हा 240 रुपये व्याज ऍड केल्यानंतर. ओके, आता काढायचं काय आपल्याला, रेट म्हणजे दर फाइंड आउट करायचा आहे. चला सगळे तर भेटलं, ते आपल्याला पुट करायचं आहे. इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट किती मिळाला, 240 इंटू 100% अपॉन मध्ये प्रिन्सिपल किती आहे, 1200.
म्हणजे मुद्दल आहे 1200. आता इथे काय दिला टाइम 4 वर्षाचा. तर आपल्याला इथे काय मिळणार? रेट पर्सेंट. काढा. हा डबल शून्य हे डबल शून्य गेले. ओके. 12 दुने 24 म्हणजे इथे 20 राहिले आणि 4 पंचे 20. ओके. म्हणजे रेट पर्सेंट आपल्याला किती मिळाला? रेट 5%. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं. ऑप्शन ई. हे झालं आन्सर. ठीक आहे. समजलं विद्यार्थ्यांनो? ते म्हणतात ना शाखा रही तो फूल और पत्ते भी आएंगे. शाखा रही तो फूल और पत्ते भी आएंगे. अगर आज तुम्हारे दिन बुरे हैं तो फिर कल अच्छे भी आएंगे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रॉब्लेमला सॉल्व्ह केलाय. या कन्सेप्टवर सॉल्व्ह केलाय विद्यार्थी मित्रांनो. ओके. या कन्सेप्टवर सॉल्व्ह केलाय. हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा नेहमी. कशा प्रकारे सॉल्व्ह केलाय बघा. अमाउंट दिलेली आहे आपल्याला 1440. प्रिन्सिपल दिलेला आहे 1200. आपण याच्यावरनं इंटरेस्ट म्हणजे व्याज काढला 240. टाइम दिलाय 4 वर्षाचा. रेट फाइंड आउट करायचा आहे. काय विद्यार्थी मित्रांनो? रेट फाइंड आउट करायचा होता. या कन्सेप्टनुसार आपण ही व्हॅल्यू पुट केली आहे आणि 5% रेट काढलाय ऑप्शन ए. ओके. चला समोरचा प्रॉब्लेम बघायचा. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ह्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. सगळे सोपे प्रश्न आहे. काही हार्ड प्रश्न आहे नाही. ठीक आहे. 450 रकमेवर 4.5 वार्षिक सध्या व्याज दराने 81 व्याज मिळण्यासाठी किती वेळ लागेल? आता आपल्याला टाइम काढायचा आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? टाइम काढायचा आहे. रेट दिलाय. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? टाइम काढायचा आहे. चला कसा काढूया टाइम? काय काय दिलंय ते बघून घ्या. 450 रकमेवर म्हणजे प्रिन्सिपल किती आहे? 450. 450 रकमेवर 4.5 वार्षिक म्हणजे रेट दिलेला आहे. किती दिलाय? 4.5%. रेट दिलाय 4.5%. साध्या व्याज दराने 81 व्याज मिळण्यासाठी 81 रुपये व्याज. इंटरेस्ट किती आहे? 81 रुपये व्याज मिळण्यासाठी किती वेळ लागेल? हाऊ लॉंग म्हणजे टाइम विल इट टेक फॉर 450 rupees to earn 81 as simple interest at 4.5% per annum. ओके. चला हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला. हा कन्सेप्ट आहे. व्हॅल्यू पुट करायची आहे. आन्सर काढायचा आहे. इंटरेस्ट किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? 81 इंटू 100%. 100. प्रिन्सिपल किती आहे? 450 इंटू टाइम काढायचा आपल्याला. म्हणजे काय काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? टाइम. तर मग रेट दिला असेल 4.5%. एवढं कळलं का? एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? 4.5%. ओके. चला मी यालाच अशा प्रकारे लिहू शकतो का विद्यार्थ्यांनो? 45 अपॉन मध्ये 10% लिहू शकतो? हो लिहू शकतो. ठीक आहे. तर हा शून्य आणि हा शून्य गेला. हे पर्सेंटेज आणि हे पर्सेंटेज गेले. ओके. 9 9 81 9 45. ओके. पुन्हा हे 9 45 आणि 9 1 9. 5 5 25 25 चोक 100. म्हणजे टाइम पिरियड किती आला? टी इज इक्वल टू 4. ओके. कोणाला काही प्रॉब्लेम? काही दिक्कत? ठीक आहे. कसं आलं कळलं? 81 व्याज लिहिलंय. 100% हे आहे. 450 प्रिन्सिपल घेतले आहे आणि 45/10% म्हणजे हे 4.5% आहे. त्याला अशा प्रकारे लिहिलं. हा शून्य कट केला आणि पूर्ण कट करून टाइम पिरियड आला 4 वर्षाचा. 4 वर्ष. ऑप्शन बी. हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. चला
आता काय म्हणते की कोणत्या दराने एका रकमेचे दाम तिप्पट 10 वर्षात होईल? ॲट व्हॉट रेट विल अ सम ट्रिपल इन 10 इयर्स ॲट अ सिंपल इंटरेस्ट? ट्रिपल. ओके. ट्रिपल होणार ते आपल्याला सांगायचं आहे. कसं? तुम्हाला हा एक कन्सेप्ट माहिती आहे की विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. कोणत्या दराने एका रकमेचे दाम तिप्पट होईल? दाम तिप्पट होऊन राहिले म्हणजे जर प्रिन्सिपल 100 असेल, तिप्पट होऊन राहिले म्हणजे 300 होऊन राहिले. म्हणजे प्रिन्सिपल 100 असेल तर टोटल अमाउंट किती बनून राहिला? म्हणजेच मुद्दल 100 असेल तर रास किती बनून राहिले? 300. म्हणजे वाढ कितीची झाली विद्यार्थी मित्रांनो? 200ची. आणि हेच काय आपला काय आहे? इंटरेस्ट आहे. म्हणजे हे काय विद्यार्थी मित्रांनो? व्याज आहे. कळलं? प्रिन्सिपल किती आहे? 100 आहे म्हणजे मुद्दल आणि अमाउंट किती बनून राहिला? 300 म्हणजे 200 रुपयाची वाढ झाली. तेच काय झालं? आपली व्याज. आता या लँग्वेजमध्ये जर आपण बघू तर कोणत्या दराने एका रकमेचे दाम तिप्पट म्हणजे समजून घ्या प्रिन्सिपल काय असेल? x असेल आणि तो किती होऊन राहिला? तिप्पट म्हणजे 3x होऊन राहिला. हे का बनला मग? अमाउंट बनला. म्हणजेच कितीच्या ॲड झाला? कारण सिंपल इंटरेस्टमध्ये नेहमी काय होत असते? सिंपल इंटरेस्टमध्ये सरळ व्याजमध्ये ॲडिशन होत असते. क्या होत असते विद्यार्थी मित्रांनो? ॲडिशन. इथे किती ॲड झाले? 2x ॲड झाले. 2x काय विद्यार्थी मित्रांनो? इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट म्हणजेच काय? हा व्याज आहे. एवढं कळलं का? इंटरेस्ट म्हणजेच काय आहे विद्यार्थी मित्रांनो? व्याज आहे. व्याज. 2x काय आहे? व्याज आहे. हा मुद्दल आहे. हे रास आहे आणि हा व्याज आहे. एवढं कळून राहिलं का मला सांगा? म्हणजे तो म्हणेल की निम्मे झाले, तिप्पट झाले, 5 पट झाले, 2.5 पट झाले. तर अशा प्रकारे पहिले आपल्याला हा कन्सेप्ट समजायला आला पाहिजे. हा कन्सेप्ट समजला का विद्यार्थ्यांनो तुम्हाला? हा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला असेल ना, तर प्रॉब्लेम तुम्हाला हमखास समजून जाणार. काही अडचण येणार नाही. ओके. कन्सेप्टकडे एक वेळेस लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. कन्सेप्टकडे लक्ष द्या. बघा कन्सेप्ट. हं? कन्सेप्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे? ते म्हणतात ना, "वक्त सिखा रहा है तो सीखेगा भी. वक्त सिखा रहा है तो सीखेगा भी. अगर तू हार रहा है तो फिर जीतेगा भी." तर कन्सेप्ट हाच आहे विद्यार्थी मित्रांनो. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारे जर तुम्ही हा कन्सेप्ट लक्षात ठेवला ना, याचे समोरचे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे? प्रिन्सिपल आहे, अमाउंट होऊन राहिला म्हणजेच इंटरेस्ट ₹200 भेटून राहिले. प्रिन्सिपल एक्स आहे, अमाउंट 3x होऊन राहिला म्हणजेच व्याज आपल्याला 2x भेटून राहिला. ओके. चला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे? चला. प्रॉब्लेम मी इथे सॉल्व्ह करतो. ओके. लक्ष द्या. कोणत्या दराने एका रकमेचे दाम तिप्पट होऊन राहिले? दाम का होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो? लक्ष द्या इकडे. तिप्पट म्हणजे 3 पट, 3 टाइम्स. ओके. तर सम ट्रिपल किती होऊन राहिले? ट्रिपल. दाम प्रिन्सिपल काय आहे? एक्स आहे. अमाउंट काय होऊन राहिलं? 3x होऊन राहिलं. म्हणजे इंटरेस्ट काय निघालं? 2x निघालं. एवढं कळलं का? ठीक आहे. याला आपण 100 बी म्हणू शकतो. 100, 300 आणि 200 असंही म्हणू शकतो. चला तुमच्यासाठी ते बी लिहून देतो. प्रिन्सिपल किती आहे? 100 आहे. अमाउंट किती होऊन राहिलं? 300 होऊन राहिलं. तर व्याज किती आहे? व्याज किती मिळालं? ₹200. ठीक आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त एक प्रॉब्लेम एवढा डिटेलमध्ये सांगून राहिलो. तर व्याज किती आहे? 200. ओके. टाईम पिरियड. कोणत्या दराने एका रकमेची दाम तिप्पट 10 वर्षात होईल? टाईम पिरियड किती आहे? 10 वर्ष. टाईम पिरियड किती आहे विद्यार्थ्यांनो? 10 वर्ष. तर दर म्हणजे रेट आपल्याला फाइंड आउट करायचा. चला, यानुसार फाइंड आउट करा. लक्ष द्या. सिंपल इंटरेस्ट किती आहे? 2x गुणिला 100% अपॉन मध्ये प्रिन्सिपल किती आहे? x होतं. किती होतं? x गुणिला काय दिलाय? टाइम दिलाय 10 आणि काढायचा काय आपल्याला? रेट. कळलं एवढं? चला काढा मग. हा x हा एक कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल म्हणजे रेट काय मिळाला विद्यार्थ्यांना आपल्याला? 20%. काय मिळाला? 20%. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. बघा किती सोप्या पद्धतीने आपण हे फाइंड आउट केलं. ना कोणत्या फॉर्म्युला लावला, ठीक आहे? ना कोणती लाँग मेथड सांगितली. बस कन्सेप्ट माहीत आहे, तर तुम्ही प्रॉब्लेमला इझिली डील करू शकता. ठीक आहे? ओके. चला याच कन्सेप्टवर बेस आणखी काही प्रॉब्लेम बघूया. सिंपल इंटरेस्टमध्ये नेहमी ॲडिशन होत असते विद्यार्थ्यांनो. ठीक आहे? चला लक्ष द्या.
दर शेकडा 20% दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होईल? आता आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे. किती वर्षात होईल? ठीक आहे. दर किती दिलाय? 20%. ओके. एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होईल? दर शेकडा 20 दराने दुप्पट. आता काय म्हणून राहिलं? दुप्पट. म्हणजे प्रिन्सिपल x असेल तर अमाउंट किती बनून राहिला? 2x बनून राहिला. म्हणजे ॲड कितीची होऊन राहिला? ॲड किती होऊन राहिला? x ॲड होऊन राहिला. x प्लस x 2x. म्हणजे प्रिन्सिपल काय आहे? x आहे. अमाउंट काय आहे? 2x आहे. इंटरेस्ट किती मिळाला? x. ओके. चला पुट करा. सिंपल इंटरेस्ट किती आहे? x गुणिला 100% अपॉन मध्ये. ठीक आहे. इंटरेस्ट किती निघाला? x इंटू रेट किती आहे? 20%. रेट किती आहे? 20%. काढायचं काय आहे? टाइम पिरियड. आता तुम्ही म्हणता की सर प्रिन्सिपल पण सेम आहे आणि इंटरेस्ट पण सेम आहे. हो, कारण प्रिन्सिपल 2 टाइम्स होऊन राहिला ना. x 2x होऊन राहिला. म्हणजे किती x ॲड होऊन राहिला? 1x ॲड होऊन राहिला म्हणजे 2x होऊन राहिला ना. म्हणून जेवढा प्रिन्सिपल आहे तेवढाच इंटरेस्ट पण आहे म्हणजे व्याज आहे. समजलं? चला. समोर बघा. हा x हा एक कॅन्सल. हे पर्सेंटचे साइन कॅन्सल. 20 100. म्हणजे टाइम पिरियड काय आला विद्यार्थी मित्रांनो? 5 वर्ष. टाइम पिरियड काय आला? 5 वर्ष. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. ऑप्शन सी हे झालं आन्सर. ठीक आहे. ओके. कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. समोरच्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. आता लक्ष द्या इकडे. बघा पहिले प्रॉब्लेम वाचून घ्या विद्यार्थ्यांनो. हे जे आहे हे 4/25 आहे. हे किती आहे? 4/25. तुम्हाला दिसत नसेल तर मी खालते लिहितो 4/25. ओके. इकडे आहे, इकडे हा इकडे पण मी लिहितो 4/25 आहे. ठीक आहे. ठीक आहे. आणखी खाली लिहू का? हे 4 अपॉन मध्ये 25 आहे. चला प्रश्न वाचूया. जर एखाद्या रकमेवरील साधे व्याज त्या रकमेच्या 4/25 4/25 इतके असेल. का म्हणते? साधे व्याज आणि वार्षिक व्याजदर वर्षाच्या संख्या इतकेच असेल. अच्छा, वार्षिक व्याजदर वर्षाच्या संख्या इतकेच असेल म्हणजे रेट आणि टाइम सारखा असेल. वर्ष आणि जो त्याचा रेट आहे, दर आहे तो सारखा आहे. ठीक आहे. तर वार्षिक व्याजदर किती? ओके. म्हणजेच आपल्याला वार्षिक व्याज दर किती म्हणजे रेट आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. वार्षिक आपला रेट फाइंड आउट मिळाला म्हणजे आपल्याला टाइम पिरियड पण मिळणार कारण इथे दोघंही सारखे आहे. तर चला कसं फाइंड आउट करू? इंग्लिश मध्ये बघून घ्या. इफ द सिंपल इंटरेस्ट ऑन अ सर्टेन सम ऑफ मनी इज 4/25 ऑफ द सम and the rate percentage equal the number of year. Rate percentage equal the number of year, then the rate of interest per annum. Rate of interest आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. चला फाइंड आउट करा. कसं करणार सांगा? If the simple interest on a certain sum of money is 4/25 of the sum. ओके. कोणाला हा दिसून नसेल राहिला. ठीक आहे. मी इथे दुरुस्त करतो याला. थोडा मोठा करून घेतो. ठीक आहे. आता दिसणार? आता दिसून राहिला. ओके. हा चला. जर एखाद्या रकमेवरील साधे व्याज त्या रकमेच्या साधे व्याज. आता बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. सिंपल इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल. साधे व्याज 4/25 इतके असेल. ओके. म्हणजे एखाद्या रकमेवरील साधे व्याज त्या रकमेच्या म्हणजे हा रक्कम असेल त्या रकमेच्या 4/25 आहे. किती आहे? 4/25. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल. हे 4 आहे तर हे 25. इंटरेस्ट जर 4 असेल तर प्रिन्सिपल किती आहे? मुद्दल किती आहे? 25 असेल असं लिहू शकू. ओके.
ठीक आहे. इंटरेस्ट मिळाले 4, मुद्दल मिळाला 5. ओके. हे दोघेही काय सेम आहे. हे दोघेही काय सेम आहे. आणि वार्षिक व्याजदर वर्षाच्या संख्ये इतके असेल तर वार्षिक व्याजदर किती? ओके. चला तर मग वार्षिक व्याजदर कळा. तर मला सांगा सिंपल इंटरेस्ट मिळाला किती आहे 4 गुणिला 100%. ठीक आहे. थोडं मी इकडे लिहितो. एवढं कळलं ना तुम्हाला? ठीक आहे. मी थोडा वर लिहितो विद्यार्थ्यांना. कन्सेप्ट इकडे लिहून घेतो मी. बघा. सिंपल इंटरेस्ट आणि हे प्रिन्सिपल आहे. जर हा x चा किती आहे 4/25 आहे आणि जर हा x असेल तर म्हणजे सिंपल इंटरेस्ट काय होणार 4x होणार आणि हा 25x होणार. x नाही घेऊन तर आपण 4 म्हणू आणि हा 25 म्हणू. ठीक आहे. एवढं कळलं? चला आता आता ही व्हॅल्यू किंवा ही व्हॅल्यू इथे पुट करू. सिंपल इंटरेस्ट किती आहे आपला 4 गुणिला 100%. प्रिन्सिपल किती निघाला 25 गुणिला. आता बघा टाइम बी सेम आहे, रेट बी सेम आहे. ओके. तर मी काय करतो इथे रेट इज इक्वल टू रेट पर्सेंट. रेट इज इक्वल टू रेट लिहितो. कारण दोघेही सेम आहे ना. इथे एक तर टाइम लिहा, टाइम लिहा, रेट लिहा. कारण काय म्हणताय की रेट म्हणजे दर आणि टाइम दोघेही सेम आहे. म्हणून आपल्याला इथे इथे म्हणजे इथे हे नोट आहे की R इज इक्वल टू टी. ठीक आहे. इथे हे सेम दिलेलं आहे ह्या प्रॉब्लेम मध्ये. ओके. चला आता सॉल्व करा. सॉल्व कसं करू? हा R इकडे चालला जाणार 4 into 100% अपॉन मध्ये 25 इक्वल टू R स्क्वेअर. ठीक आहे. आता हा स्क्वेअर आपण हटून देऊ तर हा अंडर रूट मध्ये येणार 4 into 100% अपॉन मध्ये 25 इक्वल टू R. ओके. आता मला सांगा अंडर रूट 4 असते. अंडर रूट 4 म्हणजेच किती होते 2. अंडर रूट 100 म्हणजेच किती होते 10. अंडर रूट 25 म्हणजे किती होते 5. जर आपण म्हणू 2 चा स्क्वेअर 4, 10 चा स्क्वेअर 100, 5 चा स्क्वेअर 25. ठीक आहे. हे तुम्हाला यायला पाहिजे. हे मी वैदिक मॅथ मध्ये तुम्हाला सांगणारच तसं. ओके. थोडं इकडे दिसून नाही राहिलं तुम्हाला, इकडे लिहितो मी. अंडर रूट ऑफ 4 म्हणजेच किती 2. अंडर रूट ऑफ 100 म्हणजेच किती 10. अंडर रूट ऑफ 25 म्हणजेच किती 5. कळलं? चला हे व्हॅल्यू पुट करा. जर याच्यातनं अंडर रूट मधून 4 निघणार तर किती मिळणार 2 into 10 अपॉन मध्ये 5 इज इक्वल टू R. आता काय होणार 5 दुने 10 म्हणजेच रेट किती मिळाला आपल्याला 4%. जर रेट 4% असेल तर टाइम किती होणार? टाइम बी 4 होणार. ठीक आहे. तर हे काय झालं 4% ऑप्शन बी. हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं विद्यार्थ्यांना. बनलं? समजलं? बघा किती डिटेलमध्ये सांगणं सुरू आहे तुम्हाला. ठीक आहे. एक पण मी स्टेप सोडलेली नाही. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला नीट अँड क्लिअर सांगितली आहे. ठीक आहे. आणि असंच तुम्हाला एक्झाम मध्ये पण करायचं पण फास्ट करायचं आहे. ठीक आहे. एवढं काही लिहायचं नाही. तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट इझिली कॅचअप करू शकणार. ठीक आहे. एवढं तुम्हाला लिहायची आवश्यकता नाही आहे. पुट करायचं समजायला येते. हेवी स्टेप एवढे लिहायची आवश्यकता नाही. डायरेक्ट या स्टेपवरून यायचं. इथून डायरेक्ट इथे पण डायरेक्ट इथे. ओके. चला समोरचा प्रॉब्लेम बघूया. या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. प्रश्न रीड करा सगळ्यांनी. दर शेकडा 10% दराने एका रकमेचे दाम तिप्पट किती वर्षात होईल? 10% दराने एका रकमेचे दाम तिप्पट. चला आता आपण या प्रॉब्लेमला कसं फास्ट करायचा प्रयत्न करू. दर शेकडा 10% दराने एका रकमेचे दाम तिप्पट. ते x किती होऊन राहिलं 3x होऊन राहिलं म्हणजे ऍड किती होऊन राहिलं 2x. हे काय झालं इंटरेस्ट, हे काय झालं p, हे काय झालं अमाऊंट. ओके. चला तर ठेवा मग इंटरेस्ट किती आहे 2x गुणिला 100% अपॉन मध्ये प्रिन्सिपल किती आहे x आहे इंटू 10% रेट दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड आउट का करायचं आहे टी फाइंड आउट करायचा. करा मग. हे पर्सेंट गेले, हा x गेला
हा शून्य गेला म्हणजे 20. टाइम पिरियड किती आला? 20. ऑप्शन नंबर ए. हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. चला सेम नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता लवकर लवकर घेऊया विद्यार्थ्यांनो, कारण तुम्हाला कन्सेप्ट समजलेला आहे, सगळ्या बाबी समजलेल्या आहे. ओके. चला ह्या प्रश्नाकडे लक्ष द्या. दर शेकडा 5% दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होईल? अच्छा, दाम x किती होणार? x 2x किती वर्षात होणार ते फाइंड आउट करायचं आहे. तर हा झाला इंटरेस्ट, हा झाला अमाऊंट, हा झाला प्रिन्सिपल, हा काय x आहे. ओके चला करा मग. x इंटू 100% अपॉन मध्ये x. ओके. 5% दराने म्हटलं तर हे 5% काढायचं काय आपल्याला? वर्ष म्हणजे टाइम काढायचं आहे. हा x हा एक गेला, हा पर्सेंटचा साईन गेला, 5 1 5 5 2 10 म्हणजे 20. इथे पण टाइम पिरियड किती आला? 20. ऑप्शन सी. हे झालं आन्सर. ठीक आहे. या प्रश्नाला अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा होता विद्यार्थी. चला पुन्हा समोरचा प्रॉब्लेम बघूया, वेळ न घालवता, कारण सोपे सोपे प्रॉब्लेम आहे. या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. 3000 रकमेवर 12% दराने 1800 साधे व्याज मिळण्यासाठी किती वर्ष लागेल? अच्छा, 3000 रकमेवर 12% दराने 1800 रुपये ॲज अ साधे व्याज मिळण्यासाठी किती वर्ष लागेल? ठीक आहे. 1800 रुपये साधे व्याज, साधे व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती दिलाय? 1800 रुपये. 100% असते. प्रिन्सिपल अमाउंट किती आहे? 3000 रुपये. आणि रेट दिलेला आहे 12% दराने. आणि टोटल किती वर्ष लागणार म्हणते? 1800 रुपये सिंपल इंटरेस्ट साधे व्याज मिळवण्यासाठी. चल करा मग, फाइंड आउट करा. पर्सेंटचा साईन गेला. 1 2 3, तर हा पण 1 2 3. ओके. 3 सख 18, 6 1 6, साईन 2 12 आणि 2 पंचे 10 म्हणजे 5 वर्ष लागणार. किती वर्ष लागणार? टाइम पिरियड 5 वर्ष. ऑप्शन नंबर सी. हे झालं आन्सर. बघा किती सोप्या पद्धतीने आपण फाइंड आउट केलाय, कारण इथे टाइम पिरियड काढायचं होतं. ओके. लवकर लवकर फाइंड आउट होते विद्यार्थ्यांना. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया, कारण आपल्याला फास्ट जायचं आहे इथनं. या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. आणि ज्याला बनत असेल त्यांनी व्हिडिओला पॉज करून पटकन सॉल्व्ह करा. ठीक आहे. 10% वार्षिक साध्या व्याजाने एखादी रक्कम 3 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? एखादी रक्कम 3 पट म्हणजे जो P आहे, X आहे, हा 3 पट होण्यासाठी 3x होण्यासाठी किती काय म्हणते? किती वर्ष लागतील? तर 2x काय झालं? इंटरेस्ट, हा प्रिन्सिपल. चला 2x गुणिला 100%, हा x प्रिन्सिपल. ओके. 10% साधारण व्याज 10%. हे पर्सेंट कट झाले, x कट झाला, हा शून्य झाला म्हणजे 20 वर्ष. टाइम पिरियड किती? 20 वर्ष. ऑप्शन बी. ऑप्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो? बी. हे झालं आन्सर. ठीक आहे. इतक्या लवकर आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे पटकन. समोर जायचं सोपं आहे, सोपं आहे म्हणून आपण फास्ट चालून राहिलो. कोणाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सर हा प्रॉब्लेम समजला नाही, मी त्याच्या प्रॉब्लेमचं निवारण करणार. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एखादी रक्कम साध्या व्याजाने 30 वर्षात 4 पट होते, वार्षिक व्याजदर किती? आता व्याजदर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. काय? 30 वर्षात 4 पट होते. एक जे आहे विद्यार्थी मित्रांनो 4x होऊन राहिला, म्हणजे ऍड कितीचा होऊन राहिला? 3x. हे काय आहे? इंटरेस्ट आहे. हा काय? अमाऊंट आहे. हा काय? प्रिन्सिपल आहे. ओके. चला फाइंड पुट करा. 3x गुणिला 100%. ओके. 3x गुणिला 100%. हा x आहे प्रिन्सिपल. ओके. 30 वर्षात किती म्हणून राहिला? 30 वर्षात. आणि आपल्याला रेट फाइंड आउट करायचा आहे. चला करा मग.
हा x आणि हा x गेला, हा 0 आणि हा 0 गेला, हे 3 आणि हे 3 गेले. म्हणजेच किती मिळालं आपल्याला 10%. रेट किती मिळाला विद्यार्थ्यांनो? 10%. ओके. ऑप्शन डी हा झाला आन्सर. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे? चला पुन्हा समोरचा प्रॉब्लेम बघूया. सोपी आहे, काही हार्ड नाही आहे. ओके, चला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा विद्यार्थ्यांनो. एका रकमेचे 8 वर्षात अच्छा, एक रकमेचे 8 वर्षात दुप्पट होते, तर ती किती वर्षात तीनपट होईल? ओके, ओके. आता बघा हा एक इथे माहिती आहे का जनरली पुष्कळ सारे लोक फॉर्म्युले लावतात. ठीक आहे. याच्या कन्सेप्टच्या काही म्हणजे यूज करतच नाही. फॉर्म्युले ते m-1 अपॉन में n-1 इंटू 100%. ओके, ठीक आहे. तो ॲज एक त्याला पण आपण एक कन्सेप्टच म्हणू, पण तो लक्षात ठेवायला पुष्कळ कधी-कधी हार्ड जातो. नेहमी-नेहमी आपण लक्षात नाही ठेवू शकत. त्याच्यापेक्षा आपण कन्सेप्ट पाहून घेऊया. कन्सेप्ट अशी एक वस्तू असते, की ते कधीच माइंडमधून स्लिप नाही होत, कधीच आपण विसरत नाही. चला मग लक्ष द्या सगळे. या कन्सेप्टवर लक्ष द्या बघा. एका रकमेची 8 वर्षात एक एक जी रक्कम आहे 8 वर्षात दुप्पट होते. ओके. तर x काय होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? 2x होऊन राहिला. ओके. हा प्रिन्सिपल आहे, हा अमाउंट होऊन राहिला आणि हा x काय इंटरेस्ट आहे. म्हणजे व्याज आहे. एवढं कळलं का? किती वर्षात? 8 वर्षात. म्हणजे प्रिन्सिपल 2x होऊन राहिला 8 वर्षात आणि व्याज किती मिळून राहिले? x. म्हणजे जेवढं प्रिन्सिपल आहे तेवढं व्याज भेटून राहिलं. ओके. एवढं कळलं? मग काय म्हणते? तर ती आता किती वर्षात तीनपट होईल? ओके. किती वर्षात तीनपट होईल? म्हणजे हा जो प्रिन्सिपल आहे, हा 3x केव्हा होणार? आणि इथे ॲड काय होणार मग? 2x हा ॲज अ इंटरेस्ट. ओके. चला. आता मला सांगा x 2x होऊन राहिलं. किती वर्षात? 8 वर्षात. 8 वर्षात x 2x होऊन राहिलं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल माहिती आहे, अमाउंट बी माहिती आहे, इंटरेस्ट बी माहिती आहे आणि इयर बी माहिती आहे. तिथं आपण रेट फाइंड आउट करू शकू का? इथे आपण रेट फाइंड आउट करू शकू का? हो. मग इथे जर आपल्याला रेट मिळाला, तर इथे टाईम तर आपण ऑब्व्हियसली काढू शकू. जे आपल्याला विचारलं आहे. काय विचारलंय? किती वर्षात तीनपट होईल? म्हणजे x 3x किती वर्षात होणार? कारण इंटरेस्ट इथे आपल्याला मिळूनच गेला 2x. कळलं? बस मागचे जे आपण प्रॉब्लेम केलाय ना, फक्त त्याला एक स्टेप लेव्हल अप केली आहे. दुसरं काहीच नाही. अ सम ऑफ अ मनी डबल इटसेल्फ इन 8 इयर. 8 इयर मध्ये डबल होते. इन हाऊ मेनी इयर इट विल बी ट्रिपल. किती वर्षात ते ट्रिपल होणार ते सांगायचं आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसून नाही राहिलं का? ठीक आहे. इकडे लिहितो मी. प्रिन्सिपल आहे आणि हे ए आहे. ओके. हा x 3x होऊन राहिला आणि इंटरेस्ट 2x आहे. ठीक आहे. चला आता सॉल्व्ह करूया आपण. तर मी इथे काय म्हटलं, इथे सगळ्यात पहिले आपल्याला रेट फाइंड आउट करायचा आहे. काय फाइंड आउट करायचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे? सगळ्यात पहिले रेट. चला. इथे रेट फाइंड आउट करू. हा फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे. म्हणजे हा कन्सेप्ट यूज करू. सिंपल इंटरेस्ट किती आहे? x आहे. हा x लिहिला इंटू 100%. अपॉन मध्ये प्रिन्सिपल किती आहे? x आहे. इंटू आता बघा आपल्याला रेट फाइंड आउट करायचा आहे. पण हा किती? 8 वर्षात. किती वर्षात? 8 वर्षात 2x होऊन राहिला. तर इंटू 8 करू. इथे आपल्याला रेट पर्सेंट मिळणार. ठीक आहे. हा x आणि हा x गेला. म्हणजेच आपल्याला रेट किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो? 1/8 इंटू 100%. यालाच आपण कसं लिहितो? 12.5%. हा रेट आपल्याला एवढा मिळाला. 12.5%. तुम्ही जर माझी पर्सेंटेजचे व्हिडिओज बघितले असेल ना, तर हे कसं कन्व्हर्जन केलं? पर्सेंटेज इंटू फ्रॅक्शन, फ्रॅक्शन इंटू पर्सेंटेज, ते सगळं काही मी तुम्हाला पर्सेंटेज या आपल्या सेशनमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. म्हणून सगळ्यात पहिले ते वॉच करून या, जर तुम्हाला हा कन्सेप्ट नसेल समजला तर. ठीक आहे. ते पण तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे. कारण खूप महत्त्वाचं आहे पर्सेंटेज येणं तुम्हाला. ठीक आहे. तर रेट किती मिळाला? 12.5% मिळाला. तर आता काय करायचं आपल्याला?
किती वर्षात 3 पट होणार. आता किती वर्षात 3 पट होणार हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा, इकडे जगा आहे का? हां, चला ठीक आहे. मी इथे लिहितो. हं. यालाच अशा प्रकारे सिंपल इंटरेस्ट एस-आय किती आहे? 2x गुणिला 100%. प्रिन्सिपल किती आहे? x गुणिला टाईम पिरियड किती मिळाला आपल्याला? 12.5. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. 12.5 लाच 125 अपॉन मध्ये 10% लिहू शकतो का? हो, लिहू शकतो. तर मग लिहा. मी काय करतो 125 अपॉन मध्ये हे 10 आहे, तर याला मी काय करतो आता वर लिहून घेतो. इंटू 10 करतो. मला कट करायला बरं होणार. इक्वल टू काय करायचं आहे? टाईम. ठीक आहे? ओके? इथे लिहितो मी. बघा यालाच काय लिहिलंय 125/10. ठीक आहे. 125/10 लिहू शकतो. तर हा याच्या खालचे जे 10 आहे ते मी वर लिहिले. एवढं कळलं? ठीक आहे. हा पर्सेंट साइड गेला. हा x गेला. 25 चोक 100, 25 पाचे 125, 5 दुने 10. आता उरले किती? 4 दुने 8, 8 दुने 16. 16 वर्ष लागणार. 3 टाइम वाला किती वर्ष लागणार? 16 वर्ष. ऑप्शन सी. ठीक आहे. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं. अशा प्रकारे आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं विद्यार्थी मित्रांनो. बघा किती सोपं होतं. हे आपल्याला हा टर्म दिलेला आहे. ठीक आहे. 8 वर्षात डबल होते. तर ट्रिपल किती वर्षात होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ओके. तर इथं आपल्याला रेट माहित नव्हता म्हणून आपण रेट फाइंड आउट केला 12.5 वर्ष. सॉरी 12.5 रेट आपण दर फाइंड आउट केला आणि तो दर आपण इथे पुटअप केला. ठीक आहे. इथे पुटअप करून आपल्याला टाइम पिरियड निघाला की हा जो प्रिन्सिपल अमाउंट 3x किती वेळात होतो तो आपल्याला इथे मिळाला. ओके. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं. आणि याच्यावरच बेस एक क्वेश्चन आता पुन्हा आपण बघूया. पण तुम्ही एक वेळेस याला व्यवस्थित बघून घ्या तुम्हाला जमते की नाही जमत म्हणून. ठीक आहे. कोणाला काही डाऊट, कन्फ्युजन? चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न काय म्हणतो की जर 2 वर्ष सरळ व्याज हे मूळ रकमेच्या 5व्या भागा इतके असेल तर वार्षिक व्याजदर काय? ओके. याच्याकडे पण लक्ष द्या. जर 2 वर्षात सरळ व्याज हे म्हणजे सिंपल इंटरेस्ट प्रिन्सिपलच्या मुद्दलच्या ठीक आहे. सरळ व्याज हे मूळ रकमेच्या 5व्या भागा इतके असेल. जर समजा मूळ रक्कम किती असेल x तर याच्या काय 1/5 टाइम्स आहे. मूळ रकमेच्या म्हणजे आपण म्हणू शकतो हा x आहे तर हा 5x आहे. ओके. प्रिन्सिपल 5x आहे तर सिंपल इंटरेस्ट काय होणार x मिळाला इथे आपल्याला. ओके. तर वार्षिक व्याजदर काय आणि आपल्याला 2 वर्ष टाइम पिरियड पण काय मिळाला आपल्याला टाइम पिरियड 2 वर्ष आणि रेट फाइंड आउट करायचा आहे. चला करा या फॉर्म्युल्यानुसार करा. सिंपल इंटरेस्ट किती आहे x इंटू 100%. प्रिन्सिपल किती आहे 5x मुद्दल आहे 5x गुणिला 2 करा. हा x गेला हा 1 गेला 5 दुने 10 10 आणि हा 0 कटणार म्हणजेच रेट किती मिळाला आपल्याला 10%. किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो 10%. हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होतं. 10% ऑप्शन बी. हे झालं आन्सर. ठीक आहे. समजलं. ओके. चला आजचा शेवटचा प्रश्न पाहूया पटकन. कोणत्या दराने एका रकमेचे दाम 5 पट म्हणजे 25 वर्षात होणार? एका रकमेचे दाम 5 पट 25 वर्षात होणार. At what rate will be sum become a 5 times in 25 years at simple interest? ओके. चला हा चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला सांगा कसं करू आपण? याला रफ करत आहो मी. हा शेवटचा प्रश्न आहे सांगा कसं करू?
कोणत्या दराने म्हणजे आपल्याला रेट फाइंड आउट करायचा आहे. इथेच माहित झालं. एका रकमेचे दाम 5 पट 25 वर्षात होईल. एका रकमेचे दाम 5 पट म्हणजे x 5x होणार आहे. म्हणजे ॲट किती झालाय 4x म्हणजे हे प्रिन्सिपल आहे, तर हे अमाउंट आहे, तर मग हे काय होणार इंटरेस्ट होणार. ओके. आणि आपल्याला काय करायचं आहे रेट फाइंड आउट करायचा आहे 25 वर्षात आणि वर्ष किती दिलंय विद्यार्थी मित्रांनो 25 वर्षात. काय म्हणून राहिले कोणत्या दराने एका रकमेचे दाम 5 पट म्हणजे 5 पट 25 वर्षात होणार. At what rate will be sum become 5 times in 25 years. ओके. तर बघा प्रिन्सिपल x आहे, अमाउंट 5x होऊन राहिलं, ॲट किती होऊन राहिले 4x. चला मग या कन्सेप्ट नुसार ठेवा. सिंपल इंटरेस्ट 4x गुणिले 100% अपॉन मध्ये प्रिन्सिपल किती आहे x आहे आणि वर्ष किती आहे 25 आहे इक्वल टू रेट पर्सेंट फाइंड आउट करायचं आहे. चला सांगा कसं फाइंड आउट करू. झालं ना, आपण सगळंच तर पुट केलंय. चला आता याला कट करून याचा आन्सर करा. 25 चोक 100 म्हणजे 4 चोक 16 हे झालं रेट. बघा किती सोपं होतं. ऑप्शन नंबर बी हे झालं आन्सर. ओके. ते म्हणतात ना परों को खोल जमाना उडान देखता है. परों को खोल जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के क्या आसमान देखता है. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा सेशन होता जो की खूप धमाकेदार आणि खूप छान. कारण या प्रश्नावर बेस जे म्हणजे या कन्सेप्टवर बेस जेवढे पण प्रश्न येतात ना पुष्कळशा विद्यार्थ्यांना बनत नाही आणि नेहमी कोणत्या ना कोणत्या ट्रिक्स यूज करत असतात जे नेहमी आपल्या डोक्यामध्ये फिट राहत नाही. पण आज आपण अशी एक कन्सेप्ट बघितलं बघा फक्त ह्या कन्सेप्टवर बेस किती प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले. तर ज्यांनी हा कन्सेप्ट लक्षात ठेवला विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आज पूर्ण प्रॉब्लेम ह्या सेशनचे सॉल्व्ह करून घेणार. ह्या व्हिडिओचे पूर्ण जे प्रॉब्लेम आहे तो इझिली सॉल्व्ह करून घेणार. म्हणून अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जो कोणी नवीन असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. अशा प्रकारे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि सुगत स्टडी सेंटर बघत राहा. धन्यवाद.